शिवराज, हे बघ, युट्यूबला यायचंय. युट्यूबला आला की डायरेक्ट सर्च कर आदी अँड जावा 2.0. सर्च केलं. सर्च केल्या केल्या तुला काय भेटेल माहित आहे का? जावा फुलस्टॅक डेव्हलपर बनायची जर्नी. जावा फुलस्टॅक डेव्हलपर कसं बनायचं ते पण फ्रीमध्ये हा चॅनल भेटेल. भाई सीधा क्लिक कर. सिंपल क्लिक केला. प्लेलिस्ट दिसते, प्लेलिस्ट मध्ये जा. प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर इथं व्ह्यू फुल प्लेलिस्ट दिसते. इथं क्लिक कर. दॅट्स इट, तुझी जर्नी स्टार्ट झाली रे. जर्नी स्टार्ट झाली. पहिला व्हिडिओ तर दिसतोय 14,000 लोकांनी बघितलाय. त्यात तुझा नंबर आला नसल तर भाई जा आणि स्टार्ट कर. नव्या पद्धतीने मराठी भाषेत, सोप्या भाषेत जावा शिकवते तुझा भाऊ. ओके. त्यामुळे स्टार्ट कर इथून. पहिला व्हिडिओ दिसतोय तुला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, सिरियल क्रमानं सगळे व्हिडिओ आहेत. सगळे टॉपिक कव्हर झालेत. काय काय कव्हर झाले लिहिले सुद्धा आहे बघ. याच्यात रोड मॅप आहे, इथं जेडीकेजी आहे, जेबीएम आहे, इथं व्हेरिएबल आहे. परत व्हेरिएबल डेटा टाईप आहे. परत ऑपरेटर्स आहेत, कंट्रोल स्टेटमेंट आहे. हे बघ, काल 9वा व्हिडिओ झालाय. 4,000 लोकांनी बघून, अरे लाईव्ह असतात 500 जण. पण तू जर याला मिस करत असशील तर काय करतोय राव. आता मी एकदा तुला सांगतो काय काय आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये. एकदा मी एक्स वरती जातो आणि तुला तिथे एक्सप्लेन करतो आपण काय काय शिकणार आहोत बरं का. आणि हे किती महत्वाचं असणार आहे आणि कितीचं पॅकेज तुला भेटू शकते सगळं सांगू का? ऐक मग. एकदम ध्यान देऊन व्हिडिओ बघ. आणि व्हिडिओ झाल्यावर लाईक करून मित्राला फॉरवर्ड कर. मराठी भाषेत कोण शिकवणार आहे मला सांग. बरोबर की नाही? आणि पूर्ण युट्यूबवर नाहीये यार, असं एकदा जाऊन चेक कर, असेल तर मला पण रेफर कर. ठीक आहे. फुल स्टॅक जावा 6 महिने शिकणार आहोत ना. 6 महिने टोटली फ्री. फुल स्टॅक जावा डेव्हलपर. रोड मॅप तुला डायरेक्ट रोड मॅपच क्लिअर करतो, म्हणजे तुझं सगळं माइंड मधलं डाऊट्स असतील ना निघून जातील. ऐक. एक तर फुल स्टॅकची आम्हाला भाई लय डिमांड आहे, लय डिमांड आहे, बेकार डिमांड आहे. ठीक आहे. याचं टेन्शन घेऊ नको. आणि मार्केटमध्ये या कोर्ससाठी मिनिमम फीस 50,000 घेतली जाते. कुणालाही विचारतो, 50,000 शिवाय हा कोर्स शिकवत नाहीत. 50,000 फीस आहे. 50,000. मित्रा, तुला कशी भेटते? फ्री. 50,000 फीस आहे मार्केटमध्ये. ही मार्केटची फीस आहे. ही फी मार्केटची आहे. आधी आणि जेव्हाची फीस किती आहे माहिती आहे का? ₹0. यावेळी ₹1 पण तुला द्यायचं नाही. उलट मी सगळं तुला देणार आहे बे. ₹0. झिरो. झिरोला रुपीज तरी कसं म्हणावं, राईट? कारण त्यात काही काही व्हॅल्यूच नसते त्याला, राईट? सो ₹0 आधी आणि जेव्हाकडे पण टेन्शन घ्यायचा विषय नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं भाई आज बघतोय व्हिडिओ स्टार्ट कर. ओके. उद्या बघतोय स्टार्ट कर. कधी कधी बघत असेल, आय डोंट नो, हा व्हिडिओ अपलोड झाला तू कधी बघशील. स्टार्ट कर. ठीक आहे. ₹0 मध्ये पूर्ण फुल स्टॅक जावा डेव्हलपर आपल्याला बनायचं. फुल स्टॅक जावा डेव्हलपर काय असतं एकदा सांगतो तुला. असा डेव्हलपर ज्याला फ्रंट एंड येते, बॅक एंड येते, डेटाबेस येते, सगळं आलं ना संपला विषय. म्हणजे तिन्ही गोष्टी डेव्हलप करता आल्या पाहिजे. म्हणजे पूर्ण ऍप्लिकेशन झाले की फ्रंट एंड जे दिसतंय ते, बॅक एंड जे दिसत नाही ते, डेटाबेस, डेटा स्टोर स्टोअर करण्यासाठी असतं ते. हे सगळं जर आलं ना, काय बनला तो फुल स्टॅक जावा डेव्हलपर. आपण याच्यामध्ये काय काय शिकणार सांगतो तुला. आपण स्टार्ट केले कोर जावापासून. तुला C++ जरी येत असेल बेसिक, बाय डायरेक्ट कोर जावा शिकू. नसेल बी येत तरी बी स्टार्ट कर. लिहून देतो तुला कोर जावा समजेल. आणि एवढे बेसिक पासून आपलं चालू आहे सिम्पल. कोर जावा. कोर जावा नंतर आपण ऍडव्हान्स जावा शिकवणार आहोत. ऍडव्हान्स जावा नंतर आपण स्प्रिंग फ्रेमवर्क कडे जाणार आहोत. स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट शिकणार आहोत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यात मॉड्यूल्स वगैरे खूप आहेत बरं का. पहिला व्हिडिओ जाऊन चेक कर. याच्यात मी पूर्ण रोडमॅप तर सांगितलेलंच आहे. बट एक्स्ट्रा गोष्टी पण लय झाल्यात, तू जाऊन एकदा बघ. ठीक आहे. ठीक आहे. या 3 गोष्टी आई बॅक एंड रेडी. ठीक आहे. याच्यामध्ये टॉपिक्स खूप आहेत बरं का. ते सगळे मेन्शन करत नाही मी इथं, कारण व्हिडिओ लय मोठा होईल. ओके. टॉपिक्स खूप सारे आहेत. जस्ट वरचं वरचं सांगते. पण एक गोष्ट सांगतो तुला. कोर जेव्हा शिकला 3 प्रोजेक्ट्स. ऍडव्हान्स जेव्हा शिकला 3 प्रोजेक्ट्स. ठीक आहे. 3 प्रोजेक्ट्स. स्प्रिंग बूट शिकला 3 प्रोजेक्ट्स. टोटल किती झाले? 9 प्रोजेक्ट झाले. होणार बरं काय, मी म्हणलंय म्हणजे होणार. म्हणलं म्हणजे होणार. ठीक आहे. कारण मराठी माणसाचं कसं असतं भाई, दिलेला विश्वास कधीच घात करायचा नाही. ही आपली मराठी माणसाची ओळख आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिले हे विचार आहेत, राईट? त्याच्यामुळं 3 3 3 प्रोजेक्ट सगळ्यात होणार म्हणजे होणार. देन आपण फ्रंट एंड पण शिकणार याच्यामध्ये. HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप शिकणार आपण. बूटस्ट्रॅप नंतर आपण याच्यामध्ये रिॲक्ट शिकणार. रिॲक्ट किंवा अँग्युलर, या दोन्हीपैकी एक आपण शिकू. जे पोरांना पाहिजे ते शिकू. नाही, जे मार्केटला पाहिजे ते शिकू. मार्केटमध्ये दोन्ही चालते. बघू आपण. ठीक आहे. हे शिकू. डेटाबेसचा विचार केला, डेटाबेसमध्ये आपण SQL आणि MySQL हे दोन शिकून घ्या. ठीक आहे. दोन्ही वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेव. मी सांगतो पुढं. हे शिकून घेणार आपण. म्हणजे पूर्ण फुल स्टॅक इथं रेडी आहे आपलं. हे बघ, हे सगळं फुल स्टॅक रेडी आहे. रेडी फुल स्टॅक. रेडी.
हे सगळं एवढं शिकला ना भाई, झालं ना फुल स्टॅक. काय पाहिजे? फ्रंट एंड आलं, फ्रंट एंड आलं, हे बॅक एंड आलं, हे डेटाबेस आलं, खतम. ओके. आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सांगतो, ठीक आहे, हे तर शिकायचं आपल्याला. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पण आपण ट्राय करणार आहोत त्याच्यामध्ये, लाईक AWS, आपला प्रोजेक्ट डिप्लॉय करणार AWS वरती. आपण डॉकर शिकणार. ओके, डॉकर शिकणार, ज्याचा यूज करून सुद्धा आपण प्रोजेक्ट डिप्लॉयमेंटचं काम करू शकतो. देन आपण शिकणार कुबरनेट्स. ओके. देन आपण याच्यामध्ये परत आणि CI/CD काय असते ते शिकणार. ओके. हे DevOps टूल्स आहेत हे सगळे, हे आपण याच्यामध्ये शिकणार. ठीक आहे. गिटअप शिकणार, ते तर ह्याच्यामध्येच येईल. गिट अँड गिटअप ऍडव्हान्स जेवामध्येच येईल. ठीक आहे. पोस्टमॅन नावाचं टूल आपण याच्यामध्ये शिकू. ऍडव्हान्स टूल तुला सांगतोय. देन याच्यामध्ये मायक्रो सर्व्हिसेस पण शिकणार बरं का. टेन्शन घ्यायचं नाही, मायक्रो सर्व्हिसेसचा पण टॉपिक याच्यामध्ये असणार. परत जिरा नावाचा टूल शिकणार. परत आपण बिट बकेट जे कंपनीत यूज होतं ते शिकणार. ओके. परत आणखीन काही राहू शकतं बरं का, आपण टेन्शन घेऊ नको, सगळं आपण कव्हर करणार आहोत. पूर्ण फुल स्टॅक जावा डेव्हलप मराठीमध्ये आहे. मराठीमध्ये आहे. न भूतो न भविष्यती. कधीच असं झालं नसेल, ते होणार आहे, होणार. त्याच्यामध्ये काय डाऊट नाही. बिट बकेट नावाचं टूल असेल. देन आणखीन टूल्स टूल्स लेट मी रिमेंबर. ठीक आहे, बस एवढे टूल्स तरी आपण ऍडव्हान्समध्ये ट्राय करू की शिकायला. ठीक आहे. आणि पण मी शिकवणार, तुम्ही शिकणार. ओके. एवढं सगळं होणार आहे बरं का. आणि ह्याची सुरुवात झालेली आहे, नारळ फुटलेला आहे. आता फक्त कन्सिस्टन्सीने सगळ्या गोष्टी करायच्यात. एक कमिटमेंट मला पाहिजे बघ. 10 व्हिडिओ फक्त टाकलेत, 5,600 ऑलरेडी व्ह्यूज याला गेलेत. ठीक आहे, हे बघ दिसतंय. म्हणजे खतरनाक चालू आहे. व्ह्यूज 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 बघ ना भाई. हजाराच्या खाली नाहीच, डायरेक्ट 14, 8,000, 6,000, 2,000, 5,000, 4,000, 4,000, डायरेक्ट तीनच्या वरच आकडा आहे. म्हणजे मराठी पोरं सपोर्ट खूप डेंजर आहे. असा सपोर्ट जर राहिला ना, हे बघा इथं लिहिलंयच काय आपण, आपल्या आयुष्याला दिशा देण्याची सुवर्ण संधी. ओके. मला फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. हा जो व्हिडिओ आपण आता टाकतोय मी, हा खूप स्टुडंट सोबत शेअर करा प्लीज. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे हा. तुम्ही शेअर तर कराच, पण ऑटोमॅटिक युट्यूब सुद्धा शेअर करणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे? लाईक करायचं. या व्हिडिओचं लाईक टार्गेट ठेवतो मी 500 लाईक, जास्त नाही. 500 लाईक्स. आणि मित्रांनो कमेंट्स 200. 200 कमेंटचं टार्गेट आहे. ओके. 200 कमेंट. काय करायची माहिती आहे? कमेंट काय करायची माहिती आहे? कमेंटमध्ये फक्त लिहायचं आहे जय शिवराय. तर मला सांग, आपल्या देवाचं नाव घ्यायला काय प्रॉब्लेम आहे का? राईट. आपल्या देवाचं नाव घ्यायला काय प्रॉब्लेम आहे का? देव मानतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांना. जय शिवराय कमेंटमध्ये टाक. एवढीच तुझ्याकडून अपेक्षा आहे. आणि एक तुझा लाईक होऊन जाऊ दे, कारण तुझ्या एका लाईकमुळे फ्री बाई कोणाला तरी भेटेल. राईट. त्यामुळे पुण्याचं काम करतोय, या गोष्टी कर. लाईकमुळे मित्रांनो रीच वाढतो. पैसे भेटत नाहीत लाईकमुळे, रीच वाढतो. खूप ऑडियन्स आपल्याला भेटेल. आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही माझी अपेक्षा पूर्ण कराल आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहाल. कमेंटमुळे सुद्धा रीच वाढतो. आणि दररोज संध्याकाळी आपल्या लेक्चरचं टायमिंग असतं 10 वाजून 30 मिनिट. दररोज संध्याकाळी 10 वाजून 30 मिनिटाला बाई आपल्या आर्यन चॅनलला व्हिजिट करायचं. लाईव्ह आपण असतोच. जर नोटिफिकेशन नाही आली तर भाई आता सबस्क्राईब करून ठेव. सबस्क्राईब केल्यानंतर तुला एक इथं ऑप्शन भेटतो नोटिफिकेशनचा. आय थिंक इथं नाही दिसत. अरे सबस्क्राईबच नाही केलेलं मी. सबस्क्राईब कर. इथे एक बेल आयकॉन येते, बेल आयकॉनवर क्लिक कर. बाय नोटिफिकेशन तुला येऊन जाईल. मी लाईव्ह आलो की लगेच येईल. आधी आणि जेव्हा लाईव्ह लगेच यायचं, चालू करायचं. ठीक आहे. तू वाटलं तर हे व्हिडिओ जाऊन बघ. तुला सांगायची पण गरज नाहीये किंवा नाहीये. भाई तू हे व्हिडिओ बघितले ना, पहिला बघितला, दुसरा बघणार, दुसरा बघितला, तिसरा बघणार, 9वा बघितला, 10व्याला तो येणार. हा माझा शब्द आहे. त्यामुळं स्टार्ट कर तुझी जर्नी. खूप लांब जायचंय, खूप मोठं व्हायचंय, स्वप्न पूर्ण करायचे सगळं बाई. खतरनाक विषय करायचा आहे. ठीक आहे. त्यामुळं विदाऊट एनी चार्जेस मी जर हा प्रयत्न करतोय तर तुझ्याकडून सुद्धा हे अपेक्षा करणं सिम्पल आहे. ठीक आहे. आय होप तू करशील. थांबतो मी इथं. मी भेटतो संध्याकाळी आज. आता सकाळचे 10:53 झालेत. संध्याकाळी 10:30ला लाईव्ह येणार आहे. जय शिवराय.